नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले रखमाच्या बाळ्याला वाटतं आंधळ्या शिरप्याचं लगीन केल्याव आणि वांदच हाय. यावर आप्पा म्हणतो, कशाचं वांद तुला वाटायला लागलंय आत्तापासूनच. आता पुढे इथं आंधळ्याचं घेऊन बसलायस, डोळं असलेली आंधळ्याच्या वर वागत्यात मर्दा. आप्पा म्हणाला आणि आंध्या परटाचं येसा आजीनं सांगितल्यालं सारं त्याच्यासमोर उभा राहिलं. तुझं काय म्हणणं ते तरी सांग. आप्पा म्हणाला, आता मी सांगतोय हेच. मी भांडतोय म्हणून सांगतीय नव म्हातारी आमची. मला लगीन करण्याबद्दल काय नाही. ती येडसर मुलगी सुधरल असं नाही. उगच गावात उठून रोज तोंड बघायची. भांडण नको. आज त्या बोलत्यात ग्वाड, तिथं बसाय उठाय तुमचा पुढारी. उद्या काय कमी जास्त झालं तर आमासनी त्या शिरमासंग भांडाय तकटायचं नाही. ते आधी घट्ट करा. आता सांगून नंतर सारीच बदलली तर काय करायचं. आप्पा म्हणाला, आणि रत्ना का कमी पडत्या होय त्यासनी. चंदूअण्णा म्हणाला, आगा मी कुठं आईला नावाजतोय. त्या दोघी बी गल्लीत यायला कमी करायच्या नाहीत. खरं आज माझ्या नावानं जळते त्या. प्रधान म्हणाला, हे बघ असू दे, होऊ दे. तुळशीची लग्न झाल्यावर करून टाकूया. आप्पा म्हणाला, तुळशीची लग्न त्यो लय लांब म्हणतोय. कशाला आप्पा, तुम्ही बी लावून बसलाय. कुठं आता लग्न थांबल्यात. म्हाताऱ्या पावसात बी लग्न होत्यात. पहिलं काय राहिलंय. मनात आलं की लगीन करायचं दिवस आता. बऱ्याच वेळानं गुळव्या म्हादा बोलला तशी सारीच हसायला लागली. त्या मान्याच्या सद्यानं केलं नाही. लय कशाला. चव्हाण मास्तराच्या भावाचं कवा झालं. आणि आमच्या रामाडोंबाच्या पोरीचं भर पावसात झालं नवं. लांबचं कशाला सांगताय. शेवटी केरबानं जवळचंच उदाहरण इतरांच्या पेक्षा दिलं. बघ मूर्त, तूच हो पुढं. उगच लांबड नको. आप्पा प्रधानाला सांगू लागला. आता काय ठरलंय ते बी माहीत नाही. प्रधान म्हणाला, अरे बाबा असं करू नकोस. एकदा त्यात शिरायचं तर पुरंच करायचं. चंदूअण्णा म्हणाला, कशाचं शिरायचं. आधीच मी असा म्हणतोय तसा म्हणतोय. गावभर बोंब उठली माझ्या नावानं. ती शिरमा जर्गीन म्हणतीया त्या प्रधान्याला पायाच पडायला लावते लग्नात, काय कमी जास्त केलं तर. आता अजून हे ठरायचं आहे तवरच एवढं. मग पुढं काय. मग पांडूकडं गेलाय का नाही इशय. रखमाच्या बाळूनं खडा टाकला. त्यानं बी बोलिवलंय मला. त्यो आणि काय म्हणतोय कुणाला ठावं. बाळूचा खडा अगदीच वाया गेला नाही म्हणून त्यानं विषय वाढवला. बघ त्याला आणि काय सांगितलंय शिरमानं. त्यो तिचा देवरशी का ती त्याची देवरशी माहीत नाही. परिचार लगीन करायचंय म्हणतोय म्हणाव भावाचं. तशी सारीच आतल्या आत हसायला लागली. आप्पा म्हणाला, तू जा सांग त्याला, करूया म्हणाव. मी हायच. हाक मारायची मग. उठ तू. प्रधान्या गेला तसा चंदूअण्णा बाळ्याला म्हणाला, बाळ्या तुला लेका गावातली तराळकी द्यायला पाहिजे. खडा न खडा कुठं आहे न समजतोय र तुला. आता मला सांग, शिरमा देवरस पण बघतीया. मग ह्या प्रधान्याला पांडू पाटलाकडं कशाला घालवायचा. तिला सांगा येत नाही व्ही. आप्पाला आता विषय वाढवाय नको वाटत होतं. केरबा तू यादी फायनल कर. आबांना दाखव. गावात ढाले पाटील येणार आहे असं समजलंय. कशाला. गावातल्या माणसांना कळतच नाही. संस्था काय त्याच्या बानं काढलेली नाही. तुमच्या बानी काढली या.
गावाला घेऊन केरबा चांगलाच बोलत होता. आबा मागं गोट्यात बैलांच्याकडं गेला होता. धोंडीबा आज आला नव्हता. सोसायटीचा कार्यक्रम गावाला समजला नाही कधी. अजून कशात काही नाही तर केवढा दंगा ह्यांचा. आप्पा बी ऐकाय तयार नाही. केऱ्याला चांगलंच लागलंय. आबा आला. तुम्हाला मी सांगित होतो देऊया संध्याला उमेदवारी. अजून सांगतो. त्याला त्याच्या वाटणच पळवायची संधी आहे. आप्पा म्हणाला. काय होतंय बघूया तरी. त्याची तयारी बघा आणि आम्ही उमेदवारी द्यायला भीतोय. केरबा बोलता बोलता किंमत करायला लागल्याला आप्पाला खटकलं. तोपर्यंत आबाच म्हणाला. केरबा तो गाव फोडतोय म्हणून तुम्ही घर फोडायच्या भानगडीत पडू नका. हे राजकारण चांगलं नाही. दे उमेदवारी संध्याला बघ. त्या घरात काय हिजडवाद होतोय त्यो. आधी कमीच कानावर येतंय. तू दे उमेदवारी नि मग बघ काय होतंय ते. मग राजकारणच करता येणार नाही. मोर्ची काय करत्यात ते तरी बघायला पाहिजे. केरबा नरमाईनं बोलला आणि आप्पा आबाच्या पुढं आपण राजकारणाची मोठी गोष्ट मांडत असलेलं त्याच्या लक्षात आलं. त्या दोघांच्या चेहऱ्याकडं बघून खिजल्यागतच त्याला वाटलं. 2 दिवस आबाच्या डोक्यात घुमत होतं. पूर्वीसारखीच बिनविरोध सोसायटी करावी. प्रत्येक बुडक्यातला जातीतला एक माणूस घ्यावा. पण ह्यांची तयारी जोरात सुरू होती. हीच आपला शब्द माननात का नाहीत? मग पांडूचा प्रश्न? तेच कळत नव्हतं. आबानं आपल्या जवळचा विचार मांडला तर त्यांना प्रश्न, चेअरमन कोण? त्याचंच उत्तर पांडूच असला तर नाही. त्यावर चर्चा म्हणजे आबालाच समजावून सांगायला लागली. कशाला प्रयत्न करून हलकं व्हायचं? त्यानं यादी फायनल केलीया. तीच तो मीटिंगला वाचून दावणार. त्यावर आबानं त्याला सांगितलं, नवीनच नावं घालायची. चेअरमन ही नवाच, जरासा अनुभव असणारा. तसा केरबा डोंबाला हा मुद्दा पटला. मग मीटिंगला आपलंच नाव पुढं येणार. नवी पोरं संचालक मंडळावर. कशाला इलेक्शनची प्रथाच नको. पांडू पाटील बिनतापाची खरून जाईत असल तर. पण त्यानं ऐकायला पाहिजे. तिथं तो स्वतःच विचार करत थांबला आणि तोच म्हणाला. पांडू ऐकल? मला नाही वाटत. आप्पा म्हणाला. बघायचं सांगून. तुमच्यावरची बाजू तरी गेली. सांगूया साऱ्यासनी. बघूया काय म्हणतोय ते तरी. आबा असं म्हणाला आणि सारीच उठली. त्यांना कुणालाच काही कळना. आप्पा गप्प होता. इलेक्शन लागली नाही तर बरंच. पण पांडूला लावायचीच आहे. त्यात आम्ही कोणच नको वाटतोय त्याला. उद्या साऱ्याच संस्था ग्रामपंचायत लागणार. गावात आजपर्यंत प्रथा नाही ती मात्र पडणार. ढाले पाटील किमान 5 वर्ष तरी आहेच त्याला मदत कराय. त्याची आमदारकीची तयारी चालली या. दुसऱ्या दिवशी सोसायटीतच सारं गाव जमलं. आबाला बरं वाटलं. आप्पाला बाळू डवंगनी इब्राहिम पुढच्या कडेवर दिसली. आबा उठला. गावात पाडव्या धरणं मी बघतोय. काय रोज एक नवीनच. ज्याचा त्याचा सवतासुबा. गावाचं नाव हाय मग असं का? एकमेकाचं चुकलं सवरलं तर आपणच समजावून घ्यायला पाहिजे. 4 गावात नाव होतं. ते तुमचं तुम्ही खराब करायला लागलाय. कवा गावाला पोलीस गाडी आली नाही. माणसांना माहिती नव्हती. ती माहिती करून दिली सा. मला कुणालाच नाव जायचं नाही. सगळ्यांच्याच कमी जास्त चुका झालेत. झालं गेलं इसरून जावा. पांडूच्या बानं आणि मी सोसायटी काढली तुमच्या पाठिंब्यावर. आज तिचा विकास झाला. आम्ही पोरांच्याकडं दिली. त्यांनी बी चांगली चालवली या. खरं
आज नव्यानं बॉडी निवडायची आहे. तेव्हा माझं मत आहे ह्यात आता नवीन पोरं घालूया. बाकीच्या माहितीगार पुढाऱ्यांनी त्याच्यावर देखरेख ठेवावी. उगाच गावाला इलेक्शन माहिती नाही, आमदारकीची खासदारकी बिगार. तेव्हा ही प्रथा पडायला नको. तुम्हाला माहितीच आहे साऱ्यांना, माप जुनी माणसं आहेत. प्रत्येकानं आपल्या बुडक्यातलं एक पोरगं द्यावं. मला वाटतंय ते मी बोललो. इलेक्शन लावू नका. सारं सभागृह थोडा वेळ शांत होतं. हळूहळू गलका वाढत गेला. कुणालाच कुणाचं कळना. जो तो तिथल्या तिथंच बोलत होता ते तिसऱ्याला कळत नव्हतं. तिसरा काय म्हणतोय ते पहिल्याला. पण सारीच बोलत होती. आबाला वाटत होतं कोणतरी उठल, काहीतरी मांडील, त्यातनं मार्ग निघल. सारं निवळलं. पांडूनं डोळ्यानंच समोर बसलेल्या बाळूला खोचकला. बघा बाबा, जुनी सगळीच काढायची म्हणत्यात म्हणल्यावर नवीन तरी तशी पाहिजेत. उगच खुर्च्या दिसतेत त्या नुसत्या बसायच्या नाहीत, कामाच्या हायत्या. बाळू डवंग बसूनच बोलत होता. उठून बोला गा, बसून काय बोलताय? बसूनच कोणतरी बोलला. तसा डवंग, तुम्ही आता कसं बोलला? ह्याला उठून म्हणायचं का बसून? सारीच हसायला लागली. हे बघा, इथं जमलाय कशाला? नवी कोण कोण तयार आहेत ती तरी कळू द्यात. चंदू अण्णानं मुद्द्यालाच हात घातला. तसा चटकन पाटलाचा संजा उठूनच उभा राहिला. आप्पा म्हणाला, घ्या नाव त्याचं. संजाच्या घरातल्यांना अचाटच वाटलं. पांडू पाटलाचं नाक फुगलं. मधीच गुरवाचा उतम्या उठला. आप्पा म्हणणार, घ्या नाव त्याचं. तेवढ्यात त्यानं विषयच वेगळा मांडला. बाकीची कोण बी असा त्यात, पण चेअरमन पांडू पाटीलच. तसं सारं वातावरणच बदललं. पेटल्यागत हांबऱ्या उठला. आबांनी काय सांगितलंय? नवीन तर सारी नवीनच, त्यात याक बी जुनं नाही. याक बी मंजिर, तुला करूया काय चेअरमन? भिशीचं केलंस तसं कराय. उम्या उठून बोलला. तुम्ही काय करताय? आर त्या संजाला विचार. मी माझं मी तरी निस्तारतोय. हंबऱ्या डोक्यात इस्तू घातल्यागत बोलला. हे निस्तारणार, आम्ही इथं बोडणारी हाय. सांग, कुणाची बोडायची आहेत का? पांडूनं नाक बेडकीगत करून चेअरमनपद जाणार म्हणल्यावर कायमची पद्धत वापरली. चेअरमन, तुम्हाला शोभल असं बोला. आम्ही काय बी बोललं तर चालल. गाव हाय मोहरं, परसू म्हणाला. पांडूचा आवाज चढला. हे बघा, मी का नको? मी काय वाटोळं केलंय संस्थेचं? तालुक्यात वसुलीच्या कामाच्या बाबतीत 1 नंबर आहे आमच्या सोसायटीचा. मग सांगा. आबा म्हणतात म्हणून? चंदू अण्णा बोलायचा म्हणून बोलला. आबा पोरांचं आपल्या सरपंचपद देतात का बघ. पांडूचा थोरला भाऊ दादा पाटील म्हणाला. देणार की. आज पाहिजे काय? आप्पा म्हणाला. द्याच तवा दिलं नाहीस आणि आता? तुम्हाला पाहिजे असल्यावर देणार की. आमच्या पदासाठी भांडणं नकोत. तुमच्यात एकी होती का बघा, आबा म्हणाला. हे बघा आबा, कशाला वडून धरताय? ही माणसं सांगून ऐकणार नाहीत. तुम्हाला माप वाटतंय गाव एकत्र नांदावं, पर ह्यासनी पदं दिसत्यात. केरबाडोंब म्हणाला. तसा संजा उठला. एकदा लागू द्यायची इलेक्शन, मग समजल. पांडूला संजाचा राग आला. आबाचा जीव खालवर होऊ लागला. त्याला आठवलं, अशीच माणसं जमायची. ह्यातली बी होतीच. आपण यादी वाचायची, माणसं उठायची. सारं संपलं. संजाचं ऐकून बाळू डवंग उठला. आर मग कशाला बसलाय? घ्या की इलेक्शन. आप्पाला त्याचा राग आला.
घेणार की, तुम्हाला तेच पाहिजे म्हटल्यावर घ्याच. आम्हाला पाहिजे आणि तुम्हाला नको आहे वय. इथं हगा येत नाही ती बोलायला लागल्यात. ती माणसं ऐकनात आणि म्हण एकीनं राहूया. घ्या, आपल्या मागणं कोण आहे ते तरी समजल. असा म्हणत पांडू पाटील बाहेर पडला. माणसं उठायला लागली. कोणच कोणासंग बोलना. आप्पाला वाटत होतं तेच झालं. माणसं गेली. आबाला भरल्यालं तळं फुटल्यागत वाटायला लागलं. वर खाली आबा बघायला लागला. केरबा म्हणायला लागला, आबा बघितलं सा, त्याला चेअरमन करा. सारं बरोबर म्हणतोय का नाही बघा. लगेच उठला राग रंग ओळखून. आबा काहीच बोलला नाही. त्याला कुणाचंच ऐकू वाटना. सोसायटीची नेहमी उतरणारी पायरी फारच उंचावर असल्यागत त्याला आपला पाय खड्ड्यात पडल्यागत वाटायला लागलं. केवढी यातायात केली, संस्था उभी केली, हाक मारली की लोक पळत यायची. तीच ही लोक. आप्पा तरी काय हाय, केऱ्याला पुढं करून मागं राहतोय. प्रत्येकाची मापं काढण्यात सारीच पुढं, आपलं इसरून. गरिबाचं मराण, कुठं जायचं. जिथं तिथं दाराला आडगुळा टाकल्यागत. अडचणच. त्याच्या डोक्यात बुरंगाट पडायला लागल्यागत वाटायला लागलं. आबा इलेक्शन लागणारच म्हणा. तो पांडू लय बाटका हाय. धोंडीबा वाड्यात आल्या आल्या म्हणायला लागला. आणि ही तरी चांगली आहेत. एक जात घोड्यानं काढल्यागत. सारंच आपल्यासारखं व्हायला पाहिजे. तेनच पेपरासनी येतंय ते खरं हाय. इलेक्शनमध्ये मारामारी, ठार काय होतंय त्या कापलिंगाला ठावं बाबा. माणसाचा न्योम नाही बघ. तो पांडू पाटलाचा बा नशीबवान म्हणायचा. समाधानानं गेला. धेंड पवाडं बघायच्या आधी धोंडीबाला आबाची काळजी वाटायला लागली. आप्पा आला. धोंडीबा आप्पाला सांगायला लागला तसा आप्पा म्हणाला. माणसं ऐकनात. त्यात पांडू काय पळून गेल्यागतच गेला. जमानाच बदललाय. जो तो उठतोय, आपलं भांडण गावाच्या कारभारात काढून साधून घेतोय. आबा अजून मागल्या जमान्यावर जात्यात. त्यांचं चुकीचं नाही, पण माणसांना पटना, ती रुचना. त्याला आपण काय करणार. सांग तूच आबांना. म्हणून मी त्यांना या साऱ्या वर्षात कमीत कमी गोष्टी सांगतोय. पांडूनं आपल्या वडिलाचं नाव पॅनेलला दिलं. केरबा आबाचं नाव देऊ आपण म्हणून आबाला विचारा असं आप्पाला सांगू लागला. आबा 2 दिवस जेवला नाही असंच होता. पाडव्याच्या वेळी तसंच. रवी त्याला बोलावून आणायचा. आप्पा नको म्हणत असताना साऱ्यांनी विषय मांडला पॅनेलच्या नावाचा. आबा चिडला. तशी सारी गप्प झाली. शेवटी रयत पॅनेल आप्पाच्या पॅनेलचं नाव ठरलं. गावात निवडणुकीचं वातावरण तापत होतं. गजा न्हाव्याला ग्रामपंचायतीच्या समोर दुकान टाकाय जागा दिली नाही म्हणून तो पांडूसंग फिरत होता. संजयच्या घरात पांडूनी उम्या जाऊन माफी मागून आली. पण संजा नव्हता. तो आप्पाच्या वाड्यात. संजयच्या घरातली त्याला म्हणाली, त्याला आता वळूच सोडलाय. आम्ही हायच. कारण पांडूनं काकुळतीनं त्यांना सांगितलं. भावकीचा मुद्दा मांडला. 2 दिवसात मतदान झालं. गाव सारं जागं. रात्रभर घोळकं उभा राहायचं. आप्पाच्यात चाललं होतं. पांडूनं पैसे वाटलं. ढाले पाटलानं दिलं. किती बी वाट. सीटा बसायला पाहिजेत. आप्पांनाही वाटायला पाहिजेत. डोंब त्यावरच म्हणत होता, जी फुटणार त्यांना पाठवूया. पांडूनं 7 आसऱ्या देवाची परडी घेतली. त्याच्यावर हात मारून पैसे घ्यायचे. माणसं कान सारून गेली होती. आप्पाला हे पटना. शेवटी डोंभानं नि गण्यागुरवानं तेच केलं. बायका परड्यात एकमेकीला सांगत होत्या, बोलत होत्या.
होय ग, घेतलंच पैसं. अगं हटूनच बसला सकाळ सकाळी, नाहीतरी कशी म्हणू खुळ्या. आणि म्हणायचा मद्याचं नसल आणि ती गेली की सांच्याला दुसरी. काय करू नि काय नग झालं. हात धरून परडीवर हात मारायला लावला. मग देवालाच म्हणलो, माझ्या मनानं काय ते करीत नाही, जुलमानं करतोय. धन्यवाद.